पुरुष वर्ग आहे, महिला वर्ग आहे. आता मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की मी कीर्तन करत असताना तुम्हाला बरं वाटेल असे कीर्तन करायचंय का तुमचं बरं होईल असे कीर्तन करायचे पाटील? तुमचं बरं वाटेल असे कीर्तन करायचे का बरं होईल असे कीर्तन करायचे? समाजामध्ये अशी परिस्थिती चालू आहे महाराज, बरं वाटेल असं कीर्तन पाहिजे, बरं होईल असं कीर्तन नाही पाहिजे. विनोद पाहिजे. गोड प्रमाण दिलं, टाळी वाजवा. विनोदाची कथा आपण प्रत्येक मनुष्याला जर विचारलं तुम्हाला काय आवडतं तर प्रत्येक मनुष्य म्हणतो विनोदाची कथा गोड वाटे, म्हणजे हसवणं आपल्याला चांगलं वाटतं. बरोबर आहे, हसवणं असावं महाराज, पण जो अभंग घेतलेला आहे त्याला धरून असावं. बरोबर आहे. विठाला विठाला अभंग माझ्या निळोबारायांचा घेतलेला आहे आणि निळोबारा या अभंगामध्ये 3 संत महात्म्याचं वर्णन करतात. आता मला तुम्हाला एक सांगायचे बरं का, 3 वर्णन करणारे कोण आहेत? निळोबाराय आहेत. आणि ज्यांचं वर्णन करतात 3 संत महात्मे आहेत, ते संत महात्मे कोण आहेत? तर पहिले ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन केलं, दुसऱ्या चरणामध्ये नामदेव महाराजांचं वर्णन केलं आणि तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं वर्णन केलं. विठाला निळोबाराय त्यांचा जो अभंग आहे माझ्या निळोबारायांचा अधिकार किती मोठा अधिकार असेल लक्षात घ्या. अधिकार संपन्न पुरुष पाहिजे, ज्यांचं आपल्याला वर्णन करायचंय त्यांचा अधिकार तेवढा पाहिजेत, तेवढी त्यांनी सेवा केली पाहिजेत. म्हणून प्रामुख्याने आपल्या गावामध्ये आम्ही प्रत्येक कीर्तनकार आला की आपल्या पाटलांचं नाव घेत असतो. बरोबर आहे, कारण त्यांचं नाव घेण्याचं कारण एकच आहे. बाकीचे लोकही आहेत त्यांना मदत करतात. गावाशिवाय कुठलंही जरी कार्य करायचं असेल ना तर ते कार्य एकट्याने होत नसतं. सर्व गावकऱ्यांना धरून जे कार्य आपण करत असतो ना त्याच्यात एक वेगळं वजन असतं. आणि आमचे पाटील त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे केशवराजाच्या मंदिरामध्ये बांधण्यासाठी अग्रगण्य पुढे आहेत, सेवा करतात. आणि जो माणूस सेवा करत असतो ना घरादाराचा त्याग करतो, घराचा कधी विचार करत नाही महाराज, पण जीव ओतत असतो त्याचंच नाव निघत असतं बरं का. म्हणून पाटलांचं नाव घेत असतात. विठाला 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 विठाला. ज्या निळोबारायांचा मी अभंग घेतलेला आहे त्या निळोबारायांचा पहिले मी अधिकार सांगतो. माझ्या निळोबारायांना जगद्गुरु तुकोबारायांना भेटायचं होतं, पण भेट घेता 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 माझे जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठाला निघून गेले आणि भेट घ्यायची त्यांची तशीच राहिली. म्हणून माझ्या निळोबारायांनी काय केलं, अरे जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठाला निघून गेले म्हणून निळोबारायांनी 42 दिवस महाराज उपोषण धरलं. कोणासाठी? माझ्या जगद्गुरु तुकोबारायांसाठी उपोषण धरलं. आता उपोषण धरल्याच्या नंतर तो ब्रह्मांडाचा चालक आहे, विटेवरी ज्याची पाऊले समान, जो भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे, भगवान परमात्मा प्रसन्न झाले. अरे असा कोण साधक आहे, असा कोण भक्त आहे की 42 दिवस झाले माझं उपोषण करत आहे. म्हणून विटेवरती उभा असणारा भगवान परमात्मा तो देहूला आला आणि देहूला आल्याच्या नंतर त्या निळोबारायांकडे बघितलं आणि त्याला सांगितलं, भक्ता तुझ्यावर मी आज प्रसन्न आहे, तुला काय मागायचं ते माग. कोण आलेला आहे, कोण बोलतोय? अखंड विश्वाचा चालक मालक देहूमध्ये आलेला आहे आणि निळोबारायांना प्रश्न
धरून समर्पक प्रमाण दिले महाराजांनी. तुझ लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोने आला शिका. बघा, जो विश्वाचा मालक चाले निळोबारायांना भेट देण्याकरता देहूमध्ये आलेला आहे आणि माझे निळोबाराय त्या भगवान परमात्म्याला म्हणतात, तुझ लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. बघा, जो भगवान परमात्मा माझ्या निळोबारायांनी 42 दिवस उपोषण धरलेलं आहे बरं का विठ्ठल महाराज. आणि माझे भगवान परमात्मा त्या निळोबारावरती प्रसन्न झालेत. आणि प्रसन्न झालेत कोण असा साधक आहे की 42 दिवस झाले माझं देहूच्या ठिकाणी उपोषण करत आहे. तो भगवान परमात्मा निळोबारायांना भेट देण्याकरता आलेला आहे. आणि माझे निळोबाराय त्या भगवंताला म्हणतात, सर्व जग ज्याच्या सत्तेने चालतं त्याला निळोबारायांनी बोलावं. तुझ लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोने आला शिका. महाराज, जे भगवान परमात्मा निळोबारायांना भेट देण्याकरता आले होते ना, अक्षरशः त्या भगवान परमात्म्याला वाटलं माझं काहीतरी चुकलं. मग भगवान परमात्म्याला विचारलं आणि मग निळोबाराय भगवंताला म्हटले, देवा तू धावून आलाच माझ्यासाठी, हे ठीक आहे, पण माझ्यावर जर एखादं संकट असतं ना आणि जर तू धावून आला असताना तर ठीक आहे. जेव्हा त्या भक्त प्रल्हादावर संकट आलं तेव्हा तू धावून आला, जेव्हा त्या द्रौपदीवर संकट आलं तेव्हा तू धावून आला, पण माझ्यावर तशा प्रकारचं कुठलंही संकट नाही आणि तू कुठल्याही गोष्टीचा विचार न करता माझ्यासाठी तू इथपर्यंत आला. मला तुझी गरज नाही. पहिले संत होऊन गेले महाराष्ट्रात महाराज, भगवंताला परखड बोलणारे. विठाला 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 विठाला. मग भगवान परमात्मा त्या निळोबारायांना म्हणायला लागले, अरे जर तू माझ्यासाठी जर हे 42 दिवस उपोषण नाही धरलं तर मग या ठिकाणी तू 42 दिवस बसलास ना, हे कोणासाठी? टाळी वाजवा महाराजांबद्दल. महाराज, प्रमाण असं पाहिजे, जो विषय चाललाय त्याला अनुसरून प्रमाण पाहिजे. जर दादा मी तुम्हाला सांगतो बरं का, आंबा आहे आणि जर तो आंबा पाडाला आला असेल, मी काय उदाहरण देतो लक्षात घ्या बरं. जर तो आंबा पाडाला आला असेल आणि तुमची तो आंबा खाण्याची इच्छा आहे, तो पाड पाडण्याची इच्छा आहे, तुम्ही दगड घेतलाय आणि त्या पाडाला मारलाय, पण त्या पाडाला न लागता जर दुसऱ्या आंब्याला लागला तर त्याच्यात आनंद वाटेल का? नाहीये. पण महाराजांचं असं आहे, महाराज पाडालाच दगड लागतो. लक्षात घ्या, काय गोड प्रमाण दिलं बघा, विषय किती गोड आहे. माझे भगवान परमात्मा निळोबारायांना म्हणतात, अरे जर तू 42 दिवस उपोषण माझ्यासाठी नाही धरलं तर या ठिकाणी तू कोणासाठी बसला आहेस? तेव्हा माझे निळोबाराय म्हणतात, तू कयाचा धावा करीतसे, तू कयाचा धावा. मी या ठिकाणी जे उपोषण धरलेलं आहे, माझे गुरुजी म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय यांच्यासाठी मी या ठिकाणी उपोषण धरलेलं आहे. बघा, मग निळोबाराय म्हणतात, अरे देवा संकटकालीन तू जर धावून आला तेव्हा ठीक आहे. मी सांगेल तुम्हाला, जेव्हा त्या भक्त प्रल्हादावर संकट आलं होतं, तुम्हाला माहीत आहे महाराज, जेव्हा त्या भक्त प्रल्हाद घरादाराचा त्याग करायचा, रात्रंदिवस त्या भगवंताचं चिंतन करायचा, पण हे चिंतन करणं त्याच्या वडिलाला सहन होत होतं का? नाहीये. रोज नामचिंतन करायचा भगवान शंकराचं, हरिओम, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, पण हे मात्र त्याचं चिंतन करणं, भजन करणं त्यांच्या वडिलांना म्हणजे हिरण्यकशिपूला आवडत नव्हतं. एक दिवस त्या हिरण्यकशिपूने काय केलं, त्या भक्त प्रल्हादाला उंच टेकडीवर नेलं, ढकलून दिलं महाराज, उकळत्या पाण्यात टाकलं त्या भक्त प्रल्हादाला, हातीच्या पायाखाली तुडवलं, नाना तऱ्हेचे प्रयोग केले महाराज. कोणी? हिरण्यकशिपूने. पण शेवटी मात्र त्याने नाव घ्यायचं सोडून दिलं का? नाहीये. रात्रंदिवस नामचिंतन करायचे. एक दिवस हिरण्यकशिपूने प्रश्न केला, अरे रात्रंदिवस घरादाराचा त्याग करतो, आई वडिलाचा त्याग करतो, भगवान शंकराचं चिंतन करतो, कुठे आहे तुझा भगवान परमात्मा? मग माझ्या भक्त प्रल्हादाने सांगितलं, अरे माझा भगवान परमात्मा कुठं नाहीये. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. ज्ञानेश्वर महाराज ओवीमध्ये सांगतात, तैसा हृदयामध्ये मी रामू. महाराज सर्व घटी राम,
देहादोही एक सूर्यप्रकाशक सहस्त्ररश विठ्ठल जळी स्थळी भरला हे रीता ठाव नाही मुरला ओम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल विठ्ठल जळी स्थळी भरला विठ्ठल जळी स्थळी भरला हिरण्यकशिपूने त्याच्या भक्त प्रल्हादाला विचारलं तुझा भगवान परमात्मा रात्रंदिवस जर तू नामचिंतन करतो तर तुझा भगवान परमात्मा आहे तरी कुठे माझ्या भक्त प्रल्हादाने सांगितलं अरे तू कुठे नाहीये आहे का या खांबात आहे म्हणे त्या खांबात महाराज त्याच्या वडिलांनी हिरण्यकशिपूने त्या खांबावर लात मारली खांबावरी लात खांबावरी लात खांबावरी लात खांबावरी लात खांबावरी लात खांबावरी लात मारली टाळ्या झाल्या बाई महाराज गायक वादकच असे आणलेत महाराज की त्यांच्याकडेच बघा वाटायले विठाला 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 मी सांगत असतो विनोदाने काही काही भागामध्ये आम्ही कीर्तनाला जातो आणि मी एखादं प्रमाण म्हटलेलं असतं बघा तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ते पाठीमागचे एकच म्हणत असतात तिन्ही देव जैसे परभणीचे ससे त्यांना म्हणावं लागतं 2 तास परभणीचे ससे म्हणा लांडगे म्हणा कोल्हे म्हणा काहीतरी म्हणा पण या ठिकाणी महाराज अथांग आपल्या भागाचं वैभव वाजवणारे गाणारे अतिशय आनंद वाटतो
असू द्या, माझा विषय काय चाललेला आहे की जेव्हा त्या हिरण्यकशिपूला प्रल्हादाला विचारलं की अरे रात्रंदिवस तू घरादाराचा त्याग करतो आणि त्या भगवंताचं जर चिंतन करतो तर तुझा भगवान परमात्मा कुठे आहे, तेव्हा माझे भक्त प्रल्हाद म्हणतात अरे माझा भगवान परमात्मा कुठे नाही, आहे का या खांबात. तेव्हा अकराळ विक्राळ अशा प्रकारचं रूप माझ्या भगवंताने घेतलं आणि त्या भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं. किती गोड प्रमाण दिलं बघा. खांबावरील मारी दुर्जने स्तंभी नारायणे प्रगट झाले. महाराज खांबावर लात मारल्याबरोबर माझ्या भगवंताने त्या प्रल्हादाचं रक्षण केलं. हे निळोबाराय भगवंताला सांगतात. जो भगवान परमात्मा निळोबारायना भेटायला आला ना त्यालाच सांगतात निळोबाराय काय. अरे त्या भक्त प्रल्हादावर जेव्हा संकट आलं आणि जेव्हा तुम्ही धावून गेला तेव्हा ते ठीक आहे, जेव्हा त्या द्रौपदीला भर सभेमध्ये ते दुःशासन भर सभेमध्ये ओढतोय आणि ती द्रौपदी विनंती करती मला सोड, मला सोड, मला सोड, मी रजस्वाला बसलेले, मला सोड, मी चांगल्या अवस्थेत नाहीये, मला सोड. हे कोण बोलतंय? स्वतः द्रौपदी विनंती करती भगवंत आपल्या याला दुःशासनाला. तरी तो दुःशासन सांगतो तुझ्या नवऱ्याला आम्ही डावावरती हरवलेलं आहे, तुला सोडणार नाही. महाराज भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य असे महान ऋषी त्या ठिकाणी बसलेले होते, पण कोणीही त्या द्रौपदीचं रक्षण करण्यासाठी आलं नव्हतं. मग तिला कळलं आता माझं रक्षण करणारा एकच या भगवंत जगामध्ये जर कोणी असेल तर माझं रक्षण करणारा तो भगवान परमात्मा आहे. त्याला आवाज दिला माझ्या द्रौपदी. वा वा. कुठे
गायक मंडळीसाठी टाळी. काय डोळ्यातून पाणी येईल अशा राग गायला महाराज. या रागाचं नाव आहे शिवरंजनी. वा किती गोड. जबरदस्त टाळी परत. गोड. जेव्हा त्या द्रौपदीला भर सभेमध्ये ओढून नेलं. कोणी नेलं ओढून बाबा? त्या द्रौपदीला ओढून नेत होतं. कोण नेत होतं ओढून? जागेवर आहे ना तुम्ही? कोण नेत होतं? दुःशासन ओढून नेत होता महाराज. त्या द्रौपदीला विनंती केली. काय विनंती केली? तिला कळलं या दुःखामधून जर मला आता कोण तारणार आहे तर माझा तो भगवान परमात्मा. आणि त्या भगवंताला द्रौपदीने विनंती केली. काय विनंती केली महाराज? गोड म्हणली. चाल बघा. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ कास खया लावियला. महाराज विनंती केली. त्या द्रौपदीने भगवंताला आवाज दिला आणि माझा भगवान परमात्मा कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रे हरणे कैशी वस्त्रे झाली माऊली. हे दोन दृष्टांत मी कशा करता दिले? भक्त प्रल्हादाचा आणि द्रौपदीचा. निळोबाराय भगवंताला म्हटले, देवा भक्त प्रल्हादावर संकट आलं, द्रौपदीवर जेव्हा संकट आलं तेव्हा तू त्यांना तारलं, त्यांचं रक्षण केलं, पण मी माझ्या तुकोबारायांचा धावा करतो, मला तुझी गरज नाही. एवढे परखड शब्दात बोलणारे फक्त निळोबाराय संत होऊन गेले. विठाला 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 विठाला. मग भगवान परमात्मा निळोबारायांना म्हणायला लागले, अरे जर तू माझा दावा करत नाहीस, या ठिकाणी 42 दिवस उपोषण जे धरलेलं आहे हे कोणासाठी? तेव्हा माझे निळोबाराय म्हणतात, माझे गुरुजी जे आहेत जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्यासाठी मी या ठिकाणी बसलेलो आहे. निळा म्हणे, आम्ही नोळखोची देवा तुकयाचा धावा करीत असो, माझ्या तुकोबारायांचा मी धावा करत आहे, तुझी मला गरज नाही. अरे जो भगवान परमात्मा विटेवरून माझ्या निळोबारायांना भेट देण्याकरता आलेला आहे. शेवटी त्या भगवंताचा अपमान झाला महाराज. ते भगवंत निघून गेले आणि तुकोबारांना विनंती केली, तुमचा भक्त म्हणून देहूला 42 दिवस झाले तुमची वाट बघत आहे, उपोषण धरलेले आहे, तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांचं कल्याण करा, त्यांचा उद्धार करा. तेव्हा माझे जगद्गुरु तुकोबाराय आले, देहूला आले आणि माझ्या निळोबारायांच्या डोक्यावरती हात ठेवला. हात ठेविला मस्तकी. हात ठेवल्याच्या नंतर महाराज प्रसाद देऊनी केले सुखी. निळोबारायांचा उद्धार झाला. निळोबारायांचा उद्धार झाल्याच्या नंतर एक जगामध्ये जर आपण पाहिलं ना 4 प्रकारचे लोक आहेत बरं का. एक पामर आहे, एक विषयी आहे, एक मुक्त आहे आणि एक जिज्ञासू आहे. जो जिज्ञासू आहे, विषयी जो आहे तो विषयी त्या विषयामध्ये रममान झालेला आहे. पामर जो आहे तर त्याला कशाचीच गरज नाही महाराज, तो त्याच्यातच रमलेला आहे. आणि मुक्ताला तर बंधनाची गरजच नाही. मग फक्त जिज्ञासूकडे पाहिलं आणि तो जिज्ञासू साधक माझ्या निळोबारायांकडे आलेला आहे. महाराज मी आतापर्यंत आयुष्यभर परमार्थ करतो, आळंदी ते पंढरपूर पायीवारी करतो, रोज ज्ञानेश्वरी वाचतो, गाथा वाचतो, पण माझा उद्धार झालेला नाही. माझं काहीतरी कल्याण करा, माझा काहीतरी उद्धार करा. तो साधक माझ्या निळोबारायांना बोलतोय, पण माझे निळोबाराय त्याला सांगतात, उद्धाराची ठाव नाही भाग्यहीना, विनमुख चरणा संताची या. अरे जर तू या संतांच्या विनमुख जर असतील ना तर तुझं कल्याण होणार नाही. तो साधक परत परत निळोबारायांना सांगतो, काही मी उद्धार पावेन, हे काय कृपा करील नारायण, हे ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, आय 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 काही खंड येईल कर्म, काही खंड येईल कर्म, आय 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 साधक माझ्या निळोबारायांना म्हणतोय, काही मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, आय 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 काही खंड येईल कर्म, काही खंड येईल कर्म.
अतिशय गोड. महाराज कीर्तनामध्ये साथ करण्यासाठी वाजवणारे असे लागतात बरं का. नाहीतर कीर्तनकार बेंबीच्या देठापासून ओरडतो आणि त्याचा एकच बोल असतो, चल भितडाच्या कडनं, चल भितडाच्या कडनं. पण दादांचं काय वाजव नाही महाराज. त्यांच्याकडे मला त्यांच्या चेहऱ्याकडे बघा वाटत नाही, फक्त त्यांची बोटं बघत असतो मी. अतिशय गोड महाराज. अशा व्यक्ती भेटणं म्हणजे काहीतरी पूर्व असेल, अनेक जन्माची असेल पुण्य सामुग्री, आणि तेव्हाच जीवागरी नाम अनेक जन्माचे सुकृत पदरी, त्याच्यामुखे हरी पैठावय असं वाजवण्यासाठी घासावी लाग. तुका मने चाखुनी सांगे, तुका मने चाखुनी सांगे, मज अनुभव आहे अंगे. अनुभव लागतो महाराज. पखवादातून रियाज करावा लागतो. तुम्ही जर घाटावर आले ना आळंदीला, तर रात्री 10 ते 11 वाजता मुलं जातात आणि त्या ठिकाणी रियाज करतात. महाराजांनी कमीत कमी 8 ते 10 वर्ष बाबांकडे घासल्याशिवाय एवढं त्यांच्या हातातून निघत नाही. विठाला विठाला समाजामध्ये थोडंसं विषयांतर करून बोलतोय. समाजामध्ये काही काही लोक आम्हाला अशी विचित्र भेटतात महाराज. थोडीशी डुकली लागली की तुम्ही काय करायचं, हळूच कोणाला चिमटा घ्यायचा बरं का बाबा. म्हणजे झोप लागली ना, महिला मंडळ थोडंसं एखाद्या लेडीजला तुमच्या जवळचे जर झोप लागली तर तुम्ही बाकीचं काहीच करायचं नाही, हळूच काय करायचं, चिमटा घ्यायचा. म्हणजे त्या स्त्रीला असं वाटतं किंवा पुरुषाला असं वाटतं इथं काहीतरी चालू आहे, बरोबर. असं विनोदाचा भाग सोडून द्या. मी थोडंसं विषयांतर करतो, बोलतो महाराज. मी त्या दिवशी एस टीने प्रवास करतो, माझ्याकडे काही गाडी घोडी नाही आहे, आणि एस टीमध्ये बसलो शिक्रापूरवरून. थोडासा विनोद एक छोटासा, झोपा येऊ नये म्हणून हे बरं काय, हे अभंगाचं याला काही घेणदेण नाही. गाडीमध्ये बसलो आणि एस टीमध्ये बसल्याच्या नंतर बाबा गाडी आपल्या हिंगोलीला येत होती. गाडी फुल होती. ए बाळा बोलू नको. गाडी फुल होती, मला जागा बसण्याकरता नव्हती, म्हणून मी पाठीमागच्या सीटावरती गेलो बाबा. त्या दोघांनी मला एवढी सुंदर जागा दिली, बसा बसा महाराज. मी वरती माझी बॅग ठेवली आणि मध्यंतरी त्यांच्या बसलो. पण ज्यांनी मला जागा दिली होती ना, ते साधारण नव्हते बरं का डॉक्टर साहेब. त्यांनी जाम होते ते पिऊन, दोघे जाम होते महाराज. पण ते दोघं जाम होते, पण मला त्यांनी जाम केलं हिंगोलीपर्यंत येईपर्यंत. आता त्यांनी जागा दिली, मला वाटलं काय किती लोक चांगले आहेत, महाराजांचा आदर करतात, आनंद वाटला बरं का महाराज. आणि मी मध्यंतरी जाऊन बसलो. बसल्याच्या नंतर आता ते विचित्र लोक असतात बरं का, हुशार असतात. आपण त्यांना वेड समजतो, पण ते वेडे नसतात बरं का दादा, ते हुशार असतात ते लोक. आता मी मध्यंतरी बसल्याच्या नंतर उजव्या साईडचं डाव्या साईडचं मध्यंतरी मस्तपैकी बसलेलो आहे, चिंतन चालू आहे कीर्तनाचं माझ्या मनात. पण त्यांनी त्यांचं चिंतन काढलं. म्हणे महाराज तुम्ही महाराज दिसताय. म्हटलं हो दादा. कुठं चाललेले आहेत म्हणलं हिंगोलीला. कोणाचं कीर्तन आहे म्हटलं मीच कीर्तन करतो. किती वर्ष झाले तुम्ही आळंदीला असता? 18 ते 20 वर्ष झाले म्हटलं मी माऊलींची सेवा करतो. बरं ठीक आहे, जर तुम्ही आता कीर्तनाला जाणार आहात तर जर तुम्हाला एखादा प्रश्न जर मी विचारला तर त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता का? त्यांना म्हटलं मला जर जमलं तर नक्की देण्याचा प्रयत्न करेल. आता मला त्यांच्यातून उठता पण येईना, काहीच करता येईना, दुसरीकडे उभं राहायला पण जागा नव्हती. मग त्या उजव्या साईडचं जे होतं ना, त्यांनी प्रश्न केला. म्हणे महाराज तुम्ही 20 वर्ष आळंदीला घासले ना, फक्त साधा प्रश्न विचारतो. म्हणे सत्यनारायणाच्या पूजेमध्ये, प्रश्न काय केला बघा त्यांनी, पिलेले होते दोघे पण. सत्यनारायणाच्या पूजेमध्ये साधू आण्याच्या बापाचं नाव काय? प्रश्न काय केला त्यांनी, सत्यनारायणाच्या पूजेमध्ये साधू आण्याच्या बापाचं नाव काय? आता दादा मी कोणाचा सत्यनारायण वाचला नव्हता पाटील, पण आता बोलायचं काय? आता साईडचे दोघं जाम करून टाकलं होतं त्याने मला, बोलायचं काय? पण आता आम्ही समाजामध्ये फिरत असतो, कधी कधी दादा खोटं पण रेटून हाणावं लागतं बरं का. कधी कधी कुठे चालत नाहीये, चांगल्या सुशिक्षित ठिकाणी चालत नाही, अशाजवळ त्यांना धडा शिकवावा लागतो. मग थोडासा मी विचार केला, म्हटलं आता याला काहीतरी सांगावं लागतं, नाहीतर हा मला हिंगोलीपर्यंत जाऊस तर सुट्टी देत नाहीये. जागा दिली पण सुट्टी देत नाही म्हटलं. आता मग मी थोडासा विचार केला, म्हटलं हे बघ साधू आण्याच्या बापाचं नाव आहे राजावानी. महाराज त्यांनी हातात हात दिला आणि 100 रुपये मला दक्षिणा दिली, ती माझ्या खिशात आहे दादा. किती पैसे दिले त्यांनी? 100 रुपये. खरंच राजावानी होतं का नाव दादा? कसलं राजावानी? काहीतरी 100 रुपये मला दक्षिणा भेटली, मला आनंद वाटला, मी फ्रेश झालो. म्हटलं आता हिंगोलीपर्यंत टेन्शन नाहीये. पण हे डाव्या साईडचं जास्ती पिलेलं होतं, ते थोडं जास्ती पिलेलं होतं बरं का. आता उजव्या साईडच्याला कसं तरी मी सांगितलं, आता डाव्या साईडचं त्याच्यापेक्षा जाम होतं. त्यांनी मला प्रश्न केला, महाराज तुम्ही त्याच्या बापाचं नाव सांगितलं पण त्याच्या आईचं नाव सांगा म्हणे. आता हे कसं तरी डोकं खाजवून थोडंसं यमक जुळवलं होतं मी. आता परत विचार केला, म्हटलं याला काय सांगायचं आहे आता? आई वडिलांचं नाव सांगितलं होतं, आईचं नाव काय सांगणार? वडिलांचं नाव सांगितलं होतं राजावानी. त्याला यमक जुळवून दिलं मी थोडंसं. आता बरेचसे महाराज यमक जुळवतात बघा. राजावानी त्यालाच एक नाव जोडून दिलं आजावानी. त्यांनी परत 100 रुपये दिले. 1 नंबर अभ्यास म्हणे महाराज तुमचा.
आता खरंच राजावानी आजावानी होतं का दादा? कसलं राजावानी आजावानी? हा विनोद आहे. कशा करता आहे? तर समाजामध्ये काही काही माणसं टाइमपास भेटत असतात, याच्याकरता हा विनोद आहे. विठाला 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 विठाला. आता समाजामध्ये विठ्ठल महाराज, आता सध्याची जर परिस्थिती आपण जर बघितली, या सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर मुलांचं लग्न होणं फार अवघड चालू झालेलं आहे बरं का काका, फार अवघड चालू झालेलं आहे. मग एक बाई एका ब्राह्मणांकडे गेली आणि तिने प्रश्न केला त्या ब्राह्मण बुवांना, अहो 40 वर्ष झाले म्हणे माझ्या मुलाला. किती वर्ष झाले? 40 वर्ष झाले म्हणे माझ्या मुलाचं लग्न होत नाही, त्याचा काहीतरी बंदोबस्त करा. ते म्हणले काय करणार आहे? दुसरं काय नाही करणार, तुम्ही उद्या येत असताना काय करा म्हणे, त्याची जन्मकुंडली घेऊन या म्हणे. काय म्हणे? ती जन्मपत्रिका काढत असतात ना, ती जन्मपत्रिका उद्या घेऊन या म्हणे. महाराज ती परत गेली आणि त्या विनंती केली त्या महाराजांना, म्हणे महाराज 40 वर्ष वय होऊन गेले हो, काहीतरी प्रयत्न करा. आणि मग ते हातातली जी जन्मपत्रिका होती ती त्यांच्याकडे तिच्याजवळ ठेवली. आता तिथे ठेवल्याच्या नंतर ते ब्राह्मणाने ते पाहिल्याच्या नंतर ते म्हणायला लागला, बाई आज तुम्ही 30 किलो गहू आणलेत? ती म्हणे हो. 20 किलो तांदूळ आणलेत? ती म्हणे हो. तुम्हाला संगीता नावाची मुलगी आहे? ती म्हणे हो. सुनीता नावाची मुलगी आहे? म्हणे हो. म्हणे तुम्हाला एक अजय नावाचा मुलगा आहे? ती बाई त्या महाराजांना म्हणायला लागली, महाराज तुम्ही अजय नावाचा माझा मुलगा आहे, ठीक आहे, सुनीता ही मला मुलगी आहे, संगीता नावाची मुलगी आहे, पण तुम्ही 30 किलो गहू आणि 20 किलो तांदूळ कसं काय सांगितले? ते म्हणे तुम्ही चुकून मुलाची जन्मपत्रिका आणण्याच्या ऐवजी त्या आधार झेरॉक्सच आणले म्हणे. त्या याची कशाची? राशन कार्डची. अशी समाजामध्ये काही लोक आहेत. असू द्या, अवांतर विषय मला बोलायचा नाही. माझा विषय काय चाललेला होता तुमच्या लक्षात आहे का? आता या विनोदाच्या अगोदर मी काय सांगत होतो तुमच्या डोक्यात आहे का दादा? हे बघा, आपण थोडस इकडे गेलो की गाडी घसरली. काय विषय सांगत होतो मी? गेलो तुमचं. असू द्या. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियला. मी द्रौपदीचा दृष्टांत तुम्हाला सांगत होतो. बघा, आपण जराशी साईड सोडून गेलो की आपल्या डोक्यात राहत नाहीये. मग मला तुम्ही सांगा, असे बऱ्याच लोकांच्या डोक्यात राहत नाही, महाराज काल कुठला अभंग घेतला होता, काल महाराजांनी अभंग कुठला घेतला होता सांगता येईल का दादाराव बाबांनी? नाही सांगतायत. बघा, कालचा अभंग आपल्याला सांगता येत नाही. असू द्या, मला अवांतर बोलायचं नाही. माझा विषय एकच चाललेला आहे की निळोबा आहे त्या भगवंताला म्हणतात, देवा त्यांच्यासारखं संकट माझ्याकडे नव्हतं म्हणून तू धावून का आलास? माझे जगद्गुरु तुकोबारायले निळोबारायांचा उद्धार केला. आणि निळोबारायांचा उद्धार केल्याच्या नंतर महाराज एक साधक निळोबारायांकडे गेलेला आहे आणि कैमे उद्धार पावीन इथपर्यंत आपण आलो होतो, बरोबर आहे? कैमे उद्धार पावीन काय कृपा करील नारायण, ऐशे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे, कै हे खंडईल कर्म. आता निळोबाराय त्या साधकाला म्हणायला लागले, अरे या पृथ्वी तलावरती भगवान परमात्मा संत हे कशा करता अवताराला येतात? उद्धराया आले दीनजना, दीनजनांचा उद्धार करण्याकरता संत उद्धरणे नवल कोण. बघा, उद्धरती या शब्दाचा अर्थ असा होतो वर काढणे. संत महात्मे या पृथ्वी तलावरती येतात आणि आपल्या जगाचं कल्याण करतात, उद्धार करतात. उद्धरती म्हणजे वर काढणे आणि अवतरती म्हणजे खाली येणे. संत महात्मे खाली येतात आणि आपल्याला वर काढतात. कितीही मोठा दगड असू द्या, दगड जर आपण बांधला आणि पाण्यात जर उडी टाकली तर तो दगड आपल्याला तारेल का? नाहीये. आणि कितीही छोटी नाव असू द्या आणि त्या नावेत जर आपण बसलो तर ती नाव आपल्याला बुडवेल का? नाहीये महाराज. मग तसं संत महात्म्याचं अंतकरण आहे, ते आपल्याला खाली येतात आणि वर काढतात. कशा करता? तर जगाचं कल्याण व्हावं याच्याकरता.
जन न देखवे डोळा येतो कळवळा, म्हणून या संत महात्म्यांना आपल्याबद्दल कळवळा येतो. म्हणूनच ते काय करतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम. पण जेव्हा निळोबाराय सांगत असताना काही साधक मंडळी निळोबारायांकडे गेले, महाराज तुम्ही इतके छातीठोकपणे बोलता की संत महात्मे या पृथ्वी तलावर येतात आणि तुमचा आमचा सांभाळ करतात, दीनजनांचा उद्धार करतात, इथपर्यंत ठीक आहे. एखादा हिंद केसरी पैलवान आहे बघा, एखादा हिंद केसरी पैलवान आहे, माझ्याकडे लक्ष द्या, सर्वांना दूध भेटणार आहे प्यायला, फक्त माझ्याकडे लक्ष द्या. विठाला विठाला बरोबर. हे बघा, या ठिकाणी एवढ्या माता आहेत, माता भगिनी आहेत, पुरुष वर्ग आहे, आमचे टाळकरी वर्ग आहेत. काय दया आले असेल त्यांना. बघा, महाराजांचा पखवात बघून आणि तुमचं गायन ऐकून त्यांनी मसाला दूध आणले बरं का डॉक्टर साहेब. काय आपल्या गावचं वैभव आहे महाराज. हा अहो, काही लोकांना पंक्ती पुरत नाहीत, मला असं सांगण्यात आलं. मला असं थोडंसं कीर्तनाच्या अगोदर थोडासा म्हणजे थोडंसं बोलत होतो आपल्या मंडळीशी, आणि काही डॉक्टर साहेब आम्हाला सांगितलं की महाराज काहीच्या वाट्याला पंक्तीसुद्धा आमच्या गावात आलेल्या नाहीत. म्हणजे काय गावाचं कौतुक करावं तरी किती आपलं विठ्ठल महाराज किती कौतुक करावं. तुकोबारायांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर या कौतुक करता येत नाही बाबा, सांगेल तुकोबारायांच्या भाषेत बरं का. काय वानू आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. तुकोबाराय म्हणतात वाणी कमी पडते. आपल्या गावचं वर्णन करत असताना वाणी सुद्धा कमी पडते बघा. एवढं आपल्या गावचं कौतुक केलं तेवढं कमी आहे, कारण किती आनंद आहे बघा. बघा आता ते मसाला दूध कोणतरी दिलेलं आहे, त्यांचे नाव मी या ठिकाणी सांगतो. रमेश एकनाथ टेकाळे, संदीपच ना, संदीप आहे का, संदीप बळीराम शिंदे आणि विठ्ठल सीताराम शिंदे यांच्याबद्दल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अरे आज एकादशीचा दिवस आहे, पवित्र दिवस आहे, आणि एकादशीच्या निमित्ताने पर्व काळावरती या तिघांनी काय केलं महाराज, दुधाची व्यवस्था आपल्यासाठी केलेली आहे. कंटाळा आला की दूध, कंटाळा आला की दूध. आपण एक काम करू, आता 2 वाजेपर्यंत कीर्तन चालू ठेवू. कंटाळा आला की दूध सांगू आपण, कंटाळा आला की दूध सांगू. बरोबर आहे ना मंडळी, तरुण मंडळ, बरोबर आहे ना. काय मारा आपल्या गावचे जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे पाटील बरं का आपल्या गावाला. मी सांगेल, जर समाजाला म्हणतात ना, ते गाव जर चांगलं ठेवायचं असेल तर गावातला कर्ता पुरुष चांगला पाहिजे. समाज जिंकायचा असेल तर बोलणं गोड पाहिजे. हे अक्रूर बाबांचे शब्द आहेत बरं का. समाज जिंकायचा असेल तर बोलणं गोड पाहिजेत, आणि गाव जर चांगलं स्वच्छता ठेवायचं असेल, मंदिर सुंदर बनवायचं असेल तर गावातला खऱ्या अर्थाने कर्ता चांगला पाहिजेत. आणि म्हणून आपलं सर्व गाव आमच्या पाटीलांवरती विश्वास ठेवतं बघा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण का, एखादी व्यक्ती आपल्या गावामध्ये सर्व घरादाराचा त्याग करते महाराज, घरचा विचार करत नाही. फक्त एकच विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. फक्त एकच विषय झालाय. जसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. वा 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 वा. महाराजांना सुद्धा दूध प्यायला द्या. काय महाराज, त्या मला पण ते दूध पिवा वाटतं, पण मला काहीच करता येईना आता. असू द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. सर्वांनी दूध प्या, आनंद वाटू द्या. आमच्या महाराज मंडळींना सुद्धा मसाला दूध द्या. विडाला 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 महाराज. काही साधक मंडळी माझ्या निळोबारांकडे गेली. असू द्या, दूध पिता पिता माझ्याकडे लक्ष द्या बरं का, मी काय बोलतोय तर. तुमच्या तोंडाला चव आहे, आम्हाला काहीच नाही. असू द्या, आनंद वाटतो बरं का, आनंद वाटतो. तुम्ही जरी ते दूध पिलं ना तर आम्हाला त्याचं काय आनंद आहे. ज्या मंडळीने दूध दिलं त्यांच्याबद्दल जोरदार परत टाळ्या वाजव एकदा. त्यांना म्हणावं 1 तासाने परत दूध येऊ द्या, थोडंसं आपण परत कीर्तन लांबवू का नाही बाबा. तरुण मंडळी बरोबर आहे ना.
लांबवायचं का थांबवायचं लगेच? असू द्या असू द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. आपला विषय काय चालला होता तुमच्या डोक्यात आहे का नाही? नाही चालत डोक्यात? नाही तुमच्या दूधच होतं डोक्यात. असू द्या. विठाला विठाला एक साधक माझ्या निळोबारायांकडे गेलेला आहे आणि काही मंडळी निळोबारायांना प्रश्न विचारतात, का हो महाराज तुम्ही एवढं छाती ठोकपणे सांगता की संत महात्मे या पृथ्वी तलावरती येतात आणि जगाचं कल्याण करतात, हित करतात, पण आतापर्यंत या संतांनी कोणाचा उद्धार केलाय, कोणाचं कल्याण केलेलं आहे? जसं एखादा तुमच्या गावामध्ये एखादा पैलवान आहे का नाही? तुमच्या गावात होता पैलवान, बरोबर आहे. आता आपण एखाद्याच्या गावात गेलो, समजा तुमच्याच गावात गेलो, आणि ज्या घरी पैलवान आहे तुम्ही त्याचं वर्णन मला करताय, गणेश महाराज हा पैलवान असा आहे, 115 किलो वजन आहे, दिसायला अतिशय सुंदर आहे, मिशा रुबाबदार आहेत. आता मी तुम्हाला म्हटलं की त्याच्या दिसण्यावरून तो पहिलवान एक नंबर आहे, पण जरी तो पहिलवान अतिशय सुंदर असेल इथपर्यंत ठीक आहे, पण त्या पहिलवानाने एखादी कुस्ती महाराष्ट्रामध्ये गाजवली का? मी काय बोलतोय लक्षात घ्या बरं का. त्या पहिलवाना हिंद केसरी पहिलवान आहे, पण त्या पहिलवानाने जर महाराष्ट्रामध्ये एखादी कुस्ती जर गाजवली असेल ना, तर त्या पहिलवानाचं कौतुक करता येईल. तसं निळोबारायला हे साधक म्हणतात, अरे तुम्ही सांगता संत महात्मे या पृथ्वी तलावरती तुमचा आमचा दिनाचा उद्धार करण्याकरता येतात, इथपर्यंत ठीक आहे, पण आतापर्यंत निळोबाराय कोणाकोणाचा उद्धार केला? मग माझे निळोबाराय सांगत होते, अरे दिनाचा उद्धार करतात त्याच्यात नवल नाहीये, माणसाचा उद्धार करतात त्याच्यात नवल नाही, जनावरांचा सुद्धा उद्धार करतात माझे निळोबाराय. अभंग मैसी पुत्रा मुख्य मैसी पुत्रा मुख्य बोल बरी सुने. मैसी पुत्रा मुख्य मैसी पुत्रा मुख्य बोल बरी सुने. बोल मैसी पुत्रा मुख्य मैसी पुत्रा मुख्य बोल बरी सुने. प्रथम चरणात माझे निळोबाराय सांगतात, मैसी पुत्रामुखी बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया. माझ्या निळोबारायांनी परखड शब्दात त्या साधकाला उत्तर दिला, अरे दिनाचा उद्धार करतात, माणसाचा उद्धार करतात त्याच्यात नवल नाही, अरे जनावरांचा सुद्धा उद्धार करतात. आणि कोणाचा उद्धार केला असेल महाराज? तर निळोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, मैसी पुत्रामुखी बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया. म्हैसीचा पुत्र कोण असतो? म्हैसीचा पुत्र कोण असतो? हाल्या. आपल्या इकडे हाल्याच म्हणतात त्याला. म्हैसीचा पुत्र त्याला कोणी टोनगा म्हणतं, कोणी आपल्या भागात आलं की हाल्या म्हणत असतं. असू द्या, मला ते बोलायचं नाहीये, भागाभागातली प्रथा आहे, बरोबर आहे डॉक्टर साहेब. म्हैसीचा पुत्र, म्हैसी पुत्रामुखी बोलवणे श्रुती. काय गोड अभंग आहे महाराज निळोबारायांचा. पहिल्या चरणात सांगितलं माझ्या निळोबारायाने, अरे काय ख्याती केली माझ्या ज्ञानेश्वर महाराजाने, तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे, माहिती आहे महाराज. तुमचा बोलून मी वेळ घेणार नाही. जेव्हा माझे निवृत्ती दादा सोपान काका मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराज जेव्हा या आळंदीच्या लोकांनी त्यांना त्रास दिल्याच्या नंतर सांगितलं शुद्धीपत्र घेऊन या. शुद्धीपत्रासाठी चारही भावंड पैठणला गेलेले आहेत आणि तिथे गेल्याच्या नंतर महाराज एका मंदिराच्या साईडला बसलेले होते. काही ब्रह्मवृंदाने या चौघा भावंड मंडळीकडे बघितलं आणि यांची खिल्ली उडवायला लागले. कोण आहात तुम्ही, कुठून आले? एकाने दुष्ट एक नास्तिक होता, त्याने विचारलं, अरे पोरं तुम्ही चांगले दिसता, काय नाव आहेत तुमचे? निवृत्तीनाथ दादाने सांगितलं, या देहाला निवृत्तीनाथ महाराज म्हणतात. तुमचं? ज्ञानेश्वर महाराज. बाई तुझं? मुक्ताबाई. तुमचं? सोपान काका.
महाराज चारही भावंडांना नाव विचारले, पण त्यातला एक नास्तिकवादी होता. अरे म्हणले नावं फार सुंदर आहेत तुमची. मग एक त्याच्यातला मधला, अरे याच्या नावावर काय जातो? माझ्या घरी एक हे आहे ना पखालीचा हेला, त्या हेल्याचं नाव सुद्धा काय आहे? ज्ञानेश्वरच आहे. ज्ञान्या नाव आहे त्याचं. मग महाराज असं बोलल्याच्या नंतर जेव्हा त्या ज्ञानेश्वर महाराज काय म्हण, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, अरे तो जरी हेला असेल पखालीचा, पण तो आणि मी वेगळा नाहीये, तो आणि माझा एकच आत्मा आहे. एक म्हटला, अरे असं कसं होईल? तो आणि तू एकच होऊ शकत नाही. तो म्हटला, अरे पाहतो काय, आसूड घ्या आणि मार. महाराज एकाने आसूड घेतला आणि त्या रेड्याच्या पाठीवर मारलं. मारता क्षणी माझ्या ज्ञानोबारायांच्या पाठीवरती हिरवी आणि लाल अशा प्रकारची पाठ झाली महाराज. आणि छोटीशी जी मुक्ताबाई होती ना, किती वर्षाची मुक्ताबाई असेल हो? 8 वर्षाची मुक्ताबाई. तिच्या डोळ्यातून पाणी आलं. अरे तुम्हाला लाज वाटते का? म्हटली निर्लज्ज आहे तुम्ही. एवढा माझ्या छोट्याशा भावाला तुम्ही मारलेला आहे, तुम्हाला थोडीच तरी लाज वाटते? महाराज ते म्हटले, एवढ्यावर मारणार नाही. काही ब्रह्मवृंद त्या ठिकाणी आश्चर्यचकित झाली. अरे मारले आपण रेड्याच्या पाठीवर आणि ओळ उमटले साक्षात ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर. त्याच्यातला एक थोडा नास्तिकवादी होता. तो म्हटला, अरे कदाचित यांचा बाप बंगाली विद्या जर शिकून आला असेल तर. बघा काय बोलतात, यांचा बाप जर बंगाली विद्या शिकून आला असेल म्हणून याच्या पाठीवरती वळ उमटले असतील. तो म्हटला, एवढ्यानं आम्ही ज्ञानेश्वर नाव मान्य करत नाहीये. मग काय करायचं? तर या निर्बुद्ध प्राण्याच्या मुखातून, रेड्याच्या मुखातून काय करावं लागेल? तर वेद बोलवावं लागेल. तेव्हा आम्ही समजू तुझं नाव ज्ञानेश्वर आहे, ज्ञानाचा सागर आहे. महाराज असं बोलल्याच्या नंतर ते ज्ञानेश्वर होते, ज्ञानसागर होते, ज्ञानाचा सागर होते. साक्षात ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा. माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्याला जवळ गेले आणि त्या रेड्याला विनंती केली, हे बघ या सर्व ब्रह्मवृंदांची अशी इच्छा आहे की तुझ्या मुखातून वेद ध्वनी वदवावा, म्हणून माझी एकच इच्छा आहे. मी तुझ्या डोक्यावरती हात ठेवतो आणि तू लगेच वेद बोल. महाराज माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवता क्षणी वेद बोलविला, गर्भतीचा हलविला. हो हो किती गोड प्रमाण दिलं महाराज. त्या ब्रह्मवृंदांचा गर्व द्विजांचा हरविला. केवळ त्यांचा गर्व नाहीसा करण्याकरता माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी किती गोड प्रमाण दिलं बघा. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप. बघा माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी पैठण निवासी जाऊन पहिला चमत्कार जर केला असेल बाबा, तर तो महिषी पुत्रामुखी बोलवणे श्रुती. महिषीचा पुत्र जो रेडा आहे ना, त्या रेड्याच्या मुखातून माझ्या ज्ञानेश्वर महाराजाची वेद ध्वनी बोलवला. बघा तुम्ही, आपण हायवेने चालत असतो, हायवे रोड असतो, आणि त्या हायवे रोड वरती एक असं म्हैस असते बघा. किती एखादा ट्रक जर आला ना, कितीही हॉर्न वाजवू द्या महाराज, कितीही हॉर्न वाजवू द्या, शेवटी तो ड्रायव्हर कंटाळून जातो आणि गाडीच्या खाली उतरतो, काठी घेतो आणि त्याच्या पाठीवरती 4-5 काठ्या मारतो. आणि 4-5 काठ्या मारल्याच्या नंतर तो पाठीमागे म्हैस वळून बघते, तो रेडा मागे वळून बघतो, महाराष्ट्रात काय चालले. त्याचं नाव काय? रेडा. एवढा निर्बुद्ध प्राणी आहे महाराज. सामान्य तुम्हाला
इकडचं व्यवहारातलं दृष्टांत देऊ का? सकाळी सकाळी आपल्या गोठ्यामध्ये 20 म्हैशी असतील आणि आपण जर त्या वघाराला सोडलं, बरोबर आहे, त्याला जर सोडलं ना तर ते त्याला कळतच नाही महाराज, डायरेक्ट पहिल्या त्या आईजवळ जातं, ते डायरेक्ट त्या म्हैशीजवळ, पहिल्या म्हैशीजवळ जाते, ती त्याला लात मारते, दुसऱ्या म्हैशीजवळ जातं, ती त्याला लात मारते, तिसरी म्हैस लात मारते, 10 म्हैशी लात मारतात आणि मग त्याला असं कळतं की जी यातली लात मारणार नाही ती माझी आई. मग एवढा निर्बुद्ध प्राणी आहे महाराज तो रेडा. लक्षात घ्या, सांगणं सोपं आहे महाराज, रेड्याच्या मुखातून वेद बोलवणं फार अवघड आहे. पण या ब्रह्मवृंदांना जो अहंकार झाला होता ना, यांचा अहंकार घालवण्याकरता माझ्या ज्ञानेश्वर महाराजांना पहिली क्रिया करावी लागली की रेड्याच्या मुखातून वेद ध्वनी बोलवावा लागला. जर तुम्ही कदाचित जर नाशिकला गेले असाल, आळंदीवरून नाशिकला जात असताना डॉक्टर साहेब एक नारायणगावच्या अलीकडे आळे फाटा आहे आणि त्या आळे फाट्याला माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्यावर कृपा केली ना त्या रेड्याची समाधी आहे. तुम्हाला माहित असेल, आळे फाट्याला त्या रेड्याची समाधी आहे. ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यावर कृपा केली ना त्या रेड्याची समाधी आहे. आणि आपले माणसं त्या ठिकाणी जाऊन कोणाचं दर्शन घेतात? रेड्याचं दर्शन घेतात महाराज. म्हणजे तो रेडा सुधारला. पुढे मी सांगू शकत नाही आता, ते तुमचं तुम्ही बघा. असू द्या, मला ते अवांतर बोलायचं नाही. पहिला चमत्कार माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी केला. पैठण निवासी जाऊन ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला आणि ती क्रिया केल्याच्या नंतर माझे निवृत्तीनाथ दादा, ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई आणि सोपान काका ती कृती केली आणि आळंदीच्या दिशेने निघत होते. आळंदीच्या दिशेला येत असताना महाराज नेवाशाच्या जवळ एक साधू राहत होते, साधू महापुरुष राहत होते आणि त्या साधू महापुरुषांचं नाव होतं काय, आठवते तुम्हाला? साधू पुरुष होते महाराज, नाही कळणार आपल्याला. त्यांचं नाव होतं चांगदेव महाराज. चांगदेव महाराजांचा एवढा अधिकार होता की चांगदेव महाराज 6 महिने समाधीला बसायचे आणि 6 महिने समाधीला बसल्याच्या नंतर त्या 6 महिन्यात जेवढे लोक त्या ठिकाणी वारलेले आहेत ना, समाधीस्थ झाल्याच्या नंतर त्या प्रेताकडे चांगदेव महाराज बघायचे आणि ते प्रेत जिवंत व्हायचे. एवढे अधिकार संपन्न कोण? चांगदेव महाराज. पण योगायोग निवृत्तीनाथ दादा, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई आळंदीला येत होते आणि नेवाशाच्या ठिकाणी थांबले. त्या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर 200 ते 250 प्रेत, काही लोक मरून पडले होते आणि एक कुत्र मरून पडलं होतं. मुक्ताबाई ज्ञानेश्वर दादाला म्हणते, दादा हा काय प्रकार आहे? सर्व लोक या ठिकाणी मरून पडलेले आहेत, कुत्र सुद्धा मरून पडलेला आहे, काय चमत्कार आहे हा? मग तिथे एक चांगदेव महाराजांचा काष्टसिद्ध नावाचा शिष्य होता. मग ज्ञानेश्वर महाराज म्हटले, हे बघ तो चांगदेव महाराजांचा काष्टसिद्ध नावाचा शिष्य आहे, त्याला विचार हा काय प्रकार आहे. त्या काष्टसिद्धाकडे हे मुक्ताबाई गेली आणि त्याला विचारलं, का हो या ठिकाणी 200 प्रेत मरून पडलेले आहेत आणि एक कुत्र सुद्धा मरून पडलेले आहेत, हा कशाचा प्रकार आहे? म्हणे हा जरा वेगळा प्रकार आहे. आमचे जे गुरुजी आहेत ना त्यांचं नाव आहे चांगदेव महाराज. ते 6 महिने समाधीस्थ बसलेले असतात. 3 महिने झाले त्यांना समाधीस्थ होऊन, 3 महिने त्यांची बाकी आहेत. 3 महिने उठल्याच्या नंतर जेव्हा जेव्हा ते 6 महिन्यात जेवढे लोक मरतील ना आणि समाधीतून उठल्याच्या नंतर आमचे चांगदेव महाराज त्यांच्याकडे बघतात, दृष्टी टाकतात आणि दृष्टी टाकल्याच्या नंतर हे लोक जिवंत होतात. एवढे अधिकार संपन्न असणारे पुरुष कोण होते? चांगदेव महाराज. पण छोटीशी चिमुकली मुक्ताबाई होती हो. किती वर्षाची असेल डॉक्टर साहेब? 8 वर्षाची मुक्ताबाई असेल. किती? 8 वर्षाची. ज्ञानदेवाला विनंती केली, दादा मी या कुत्र्याला जिवंत करू का? ज्ञानेश्वर महाराज म्हटले, मुक्ता एवढा अधिकार तुझा नाहीये. म्हणे, दादा मी प्रयत्न करून बघते. महाराज तिने ते कुत्र्याचं हाड घेतलं. कोणी? मुक्ताबाईने ते कुत्र्याचं हाड घेतलं आणि त्या प्रदक्षिणा मारली त्या कुत्र्याला. अहो मेलेलं असणारं कुत्र सुद्धा माझ्या मुक्ताबाईने त्याला असं एक चक्कर मारल्याच्या नंतर सुद्धा ते कुत्र, मरण पावलेलं कुत्र सुद्धा जिवंत झालं. आणि जेवढे प्रेत त्या ठिकाणी माणसं मरून पडले होते ना त्या मुक्ताबाईने त्यांना प्रदक्षिणा मारली. 200 ते 250 लोक जिवंत झाले. एवढी ताकद छोट्याशा मुक्ताबाईमध्ये होती महाराज. 8 वर्षाची मुक्ताबाई असेल दादा. आणि तो चमत्कार केल्याच्या नंतर ही 4ही भावंड आळंदीच्या दिशेने निघून गेली. आणि मग 3 महिने झाल्याच्या नंतर तो चांगदेव महाराज उठले आणि उठल्याच्या नंतर ज्या जागेवरती प्रेत पडत होते ना, मरून पडलेले प्रेत, त्या ठिकाणी तो गेला आणि पाहिलं तर एकही प्रेत दिसत नाहीये, एकही कुत्र त्या ठिकाणी दिसत नाहीये. मग त्या काष्टसिद्ध नावाच्या शिष्याला बोलवलं. का रे? म्हणे 6 महिने झाले मी या ठिकाणी समाधीस्थ बसलेला आहे. अनेक लोक या ठिकाणी मरत असतात आणि 6 महिने झाले मी समाधीस्थ आहे आणि एकही माणूस या ठिकाणी मेलेला नाही का? तो काष्टसिद्ध नावाचा शिष्य म्हटला, महाराज
200 ते 250 प्रेत मरून पडलेले होते आणि कुत्र सुद्धा मरून पडलेलं होतं. पण छोटीशी एक चिमुकली 8 वर्षाची मुक्ताबाई, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका हे पैठणवरून आळंदीला जात असताना छोटीशी जी चिमुकली मुक्ताबाई आहे ना, तिने हा प्रयोग केलेला आहे म्हणे. महाराजाला अहंकार झाला. कोणाला? हा पहिलाच अहंकारी होता चांगदेव महाराज. त्याला असं वाटलं माझ्यापेक्षा हे साधू पुरुष आहेत, माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. म्हणून त्या चांगदेवानी काय केलं महाराज, चांगदेवाने त्या काष्टसिद्ध नावाच्या शिष्याला बोलवलं, वही आणि पेन घेतला. आता वही आणि पेन घेतला महाराज. अरे आता आशीर्वाद लिहावं तर ज्ञानाने मोठे आहेत. लक्षात घ्या, आशीर्वाद लिहावं तर ज्ञानाने मोठा आहे आणि नमस्कार घालावं तर वयाने लहान आहे. कोऱ्याला कोरच पत्र ठेवून दिलं महाराज आणि शेवटी पाठवून दिलं तसंच. एक त्याच्यातला म्हटलं, अरे महाराजांची पेन चालत नाही का? महाराजाची पेन चालते म्हणे, पण महाराजांना चालवता येत नाही. लक्षात घ्या, महाराज कोऱ्याला कोरं ते पत्र पाठवून दिलं आणि पाठवून दिल्याच्या नंतर ते मुक्ताबाईने पत्र बघितलं आणि मग मुक्ताबाई म्हणायला लागली, अरे मेल्या 1400 वर्षे चांगदेव महाराज जगले पण कोऱ्याला कोराच राहिला. त्या ठिकाणी माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी जे उत्तर दिलं ना दादा, अत्यंत महत्वाचं उत्तर आहे बघा. माझे ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाईला म्हटले, मुक्ता अगं कोरा जर कागद असेल ना, काय बोलती बघा मुक्ताबाई, आपलं ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाईला बोलतात, मुक्ता कोरा जर कागद असेल ना तर त्याच्यावर काहीतरी लिहिता येत असतं, पण जर लिहिलेला कागद असेल ना तर खऱ्या अर्थाने त्याच्यावर काही लिहिता येत नाही महाराज. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना माहित होतं चांगदेव महाराज श्रेष्ठ आहे, भक्ती आहे, माझ्यापेक्षा साधू पुरुष आहे, पण एक ठिकाणी मात्र त्याचं अज्ञान आहे आणि तो म्हणजे त्याचा अहंकार. अहंकार घालवण्यासाठी माझ्या ज्ञानेश्वर महाराजांना काय क्रिया करावं लागली महाराज. सकाळचं कोवळं ऊन पडलेलं होतं. माझी मुक्ताबाई, ज्ञानेश्वर दादा, सोपान काका आणि निवृत्तीनाथ दादा सकाळच्या कोवळ्या उन्हात त्या भिंतीवरती बसलेले होते आणि चांगदेव महाराजांना अहंकार झाला होता की त्यांना भेटायला जायचं, माझ्यापेक्षा श्रेष्ठ कसे होतील, नाही होऊ शकत माझ्यापेक्षा श्रेष्ठ. अहंकार मनामध्ये निर्माण झाला आणि गळ्यामध्ये साप अडकवला आणि वाघावरती बसून चाललेला आहे. कुठे? ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला. सकाळचं कोवळं ऊन होतं, मुक्ताबाईचे कुरुळे केस उडत होते. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ दादा असे भिंतीवर बसले होते महाराज. आणि मुक्ताबाईला कळलं कोणीतरी वायू मार्गाने येत आहे म्हणून मुक्ताबाईने सहज विचारलं, दादा कोणाचा तरी मला आवाज येतोय. ज्ञानेश्वर म्हटले, तू काही शांत बस. एकच विनंती केली माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी. काय विनंती केली महाराज? ज्या भिंतीवरती माझे ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका बसले होते ना, त्या भिंतीला चेतन असणारी भिंत, निर्जीव असणारी भिंत, आणि त्या ज्ञानेश्वर महाराजाने त्या भिंतीला विनंती केली. काय विनंती केली? की आम्हाला घेऊन चल. निर्जीव असणारी भिंत महाराज ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ दादाला घेऊन चलले. जो अहंकार झाला होता चांगदेव महाराजांना, त्यांचा अहंकार घालवण्याकरता माझ्या ज्ञानेश्वर महाराजाला दुसरी कृती करावं लागली. सांगेल मी तुम्हाला कशा करता करावं लागलं हे. कशा करता? चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगती, ज्ञानोबा माझा साधकाचा माये बाप, साधकाचा माये बाप. कशा करता माझ्या ज्ञानेश्वर महाराजांना रेड्याच्या मुखातून वेद बोलवावा लागला? तर गर्वद्विजांचा हरविला. त्यांना जो अहंकार झाला होता ना, त्यांचा अहंकार घालवण्याकरता ते करावं लागलं. आणि अचेतन असणारी भिंत, निर्जीव असणारी भिंत चालवावं लागली. त्याचं कारण एक आहे की चांगदेव महाराजांना अहंकार झाला होता. तो अहंकार घालवण्याकरता माझ्या ज्ञानेश्वर महाराजांना दुसरी क्रिया केली. कशा करता महाराज? म्हैशी पुत्रा मुखी बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसोने. या स्वतः भिंत चालवली. एवढे अधिकार संपन्न असणारे माझे ज्ञानेश्वर महाराज. म्हणून निळूबाराय काय म्हणतात? म्हैशी पुत्रामुखी बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसोनिया. जिही निमिष मात्रे देह पालटिला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. होता कृपा त्यांची पशु बोले वेद. महाराज ज्ञानेश्वर महाराजांची कृपा असल्यामुळे काय होणार नाही? करील ते काय नोहे महाराज, करील ते काय नोहे महाराज. परी पाहे बीज शुद्ध की, परी पाहे बीज शुद्ध की, करील
ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, निर्जीव असणारी भिंत चालवली आणि मेलेला माणूस जिवंत करण्याची ताकद सुद्धा माझ्या ज्ञानेश्वर महाराजांमध्ये आहे. म्हणून माझे निळूबाराय म्हणतात, म्हैशीपुत्रा मुखी बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसोनिया. इथपर्यंत ठीक आहे महाराज, पण दुसरा काय महिमा केला असेल अभंगाचं दुसरं चरण? महिमा सत्तात, महिमा सत्तात, लोहा समान, महिमा मोठ्या प्रेमाने एकदा हात वरती करा. पुरुष मंडळी जिथपर्यंत मला दिसतं सर्वांनी हात वरती करा. आपल्या केसापूर या नगरीचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गेलं पाहिजेत बघा. असेच हात वरती राहू द्या बरं का. जोपर्यंत मी भजन चालू करत नाही तोपर्यंत करा. सरळ हात वरती करा. विठोबा रखुमाई, विठोबा महाराजांबद्दल जोरदार टाळ्या एकदा. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. आता हे जे प्रमाण मी जो अभंग घेतला ना डॉक्टर साहेब, हा अभंग मी कशा करता घेतला तुम्हाला सांगेल. आपलं केसापूर नगरी गाव आहे ठीक आहे, पण हे गाव जे आहे ना तर या गावामध्ये एक इतिहास घडलेला असा आहे की केला नेम चालवी माझा तू नामा म्हणे केशव राजा. काय ना पुढं काय
केला नेम चालवी माझा. आपल्या गावचा इतिहास असा आहे. हा अभंग निवडण्याचं कारण एकच होतं महाराज, की केसापूर हे गाव, या गावामध्ये साक्षात केशवराज आहेत आणि या केशवराजांकरता मी हा अभंग निवडला बरं का. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. काय महिमा घडलेला आहे आपल्या गावामध्ये मी तुम्हाला 2 मिनिटं 5 मिनिटं सांगतो आणि शेवट संपवतो. काय महिमा घडला असेल. माझे नामदेवरायांचे वडील, नामदेवरायांच्या वडिलांचं नाव काय काय दामू शेट्टी. रोज माझे दामू शेट्टी भगवंत परमात्म्याला तुमच्या गावामध्ये नैवेद्य घेऊन जायचे. हे केशवराज जे आहेत ना, हे केशवराज म्हणजे दुसरं कोण नाही महाराज, विठ्ठल परमात्माच आहेत. साक्षात आपल्या गावचं काय वैभव असेल, साक्षात भगवान परमात्मा इथे आहे. आणि भगवान परमात्म्याच्या जवळच कोण आहे तर स्वतः आपला भक्त म्हणजे नामदेव महाराज. किती किलोमीटरचं अंतर असेल आपल्या गावचं आणि नामदेव महाराजांचं. भगवान परमात्मा साक्षात इथेच आहे आणि नामदेवराय इथेच आहेत आणि तुमच्याच गावात तो इतिहास घडलेला आहे आणि त्याला अनुसरूनच मी हा अभंग घेतला महाराज. अतिशय गोड आहे बघा. सांगेल मी तुम्हाला. दामू शेट्टी रोज भगवान परमात्म्याला नैवेद्य घेऊन जायचे. कोण? नामदेव महाराजांचे वडील रोज भगवंताला नैवेद्य घेऊन जायचे. पण एक दिवस असा आला, नामदेव महाराज हे जातीने कोण होते? शिंपी होते. महाराज तुम्ही आम्ही जातीचा भेद करतो, संत महात्मे जातीचा भेद करत नाही. हा खडतर 2 मिनिटं बोलतो बरं का तुम्हाला. आपल्या काल ज्यांचं निधन झालं असे महाराष्ट्रांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महाराज, सांगायला सुद्धा धाडस होत नाही. प्रखड व्यक्ती बोलणारे असं धाडस मला कोणत्या पक्षाचे आहेत याच्याशी घेणं देणं नाहीये, पण मराठी समाजाचा एक माणूस होता आणि प्रखड बोलणारा व्यक्ती होता. कोण? तर अजितदादा पवार. काय महाराज दुर्दैवी घटना. अरे जो मनुष्य पैशावर झोपू शकला असता असे उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा पवार, पण एका क्षणात महाराज विमानामध्ये काय त्याचं किती गोंधळ, एका क्षणात अजितदादांचा मृत्यू पडले. अक्षरशः त्यांची छाती कुठं आहे, डोकं कुठं आहे, हात कुठे आहे हे सुद्धा कळत नाही महाराज. म्हणून मी तुम्हाला सांगेल, हा देह अत्यंत महत्त्वाचा आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. जर आपल्याला जोपर्यंत त्या देहाची किंमत, जोपर्यंत अवयव जात नाही ना, तोपर्यंत कळत नाही महाराज. तुम्हाला माहिती आहे ना डॉक्टर साहेब, अरे माझा ॲक्सिडेंट झाला, तुमच्याच आपल्या या चिंचेजवळ ॲक्सिडेंट झाला भरधाव वेगाने. रिसोडच्या एका काय होते त्या मारवाडी होते आणि त्या मारवाड्याने भरधाव वेगाने किया गाडी आमच्या अंगावरती घातली महाराज. किती जोराने तो ॲक्सिडेंट झाला असेल. तुमच्या गावचा मनुष्य कोणतरी तिथं होता पाटील बरं का. त्याने पाहिल्याच्या नंतर माझा पाय पूर्ण अख्खा गेला होता. मी जेव्हा माझ्या पायाकडे बघितलं ना पाटील, तर मला असं वाटत होतं बरं का की माझं आता जीवन संपलेलं आहे. खरं सांगतो बरं का, जीवनच संपलं म्हटलं पायाकडे बघितल्याच्या नंतर. पण काय केशवराजांची कृपा, माझ्या नामदेवरायांची कृपा, आईवडिलांची कृपा असेल म्हणून आज मी तुमच्या समोर, माझ्या पायाचे 3 ऑपरेशन झालेत दादा. किती अमोल दादा तुम्हाला माहीत आहे? 3 ऑपरेशन होऊन आज तुमच्या गावात केशवराजांची सेवा करण्याची संधी मला भेटली. म्हणजे ही केशवराजांची माझ्यावर झालेली कृपा आहे दादा. विठाला विठाला. मोठा अपघात झाला होता पण केशवराजांनी बघा, केशवराज म्हणजे भगवान परमात्मा आणि नामदेवराय, त्या दोघांच्या मध्ये माझा ॲक्सिडेंट झाला म्हणून मी वाचलो. खऱ्या अर्थाने हाच जरी ॲक्सिडेंट जिंतूरच्या पलीकडे कुठं झाला असता, वाशिमच्या पलीकडे कुठं झाला असता, नांदेडच्या रोडला कुठे जर झाला असता, तर खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी राहिलो नसतो. पण ही केशवराजांची कृपा, आई वडिलांची कृपा आणि आळंदीमध्ये माऊलींची काहीतरी सेवा केली आणि म्हणून आज मी कीर्तनासाठी उभा आहे महाराज. 3 ऑपरेशन एका पायाचे होऊन कीर्तनाला उभं राहणं एवढं सोपं नाही दादा, पण काहीतरी सेवा उपयोगी पडत असते हे मला सांगायचंय. असू द्या, माझा विषय काय चालला होता तुमच्या डोक्यात आहे का? नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. माझे नामदेवरायांचे वडील दामू शेट्टी रोज भगवान परमात्मा इथे आपलं दामू शेट्टी नैवेद्य घेऊन यायचे. पण एक वेळ अशी झाली, शिंपी समाजाचे नामदेव महाराज होते. मग त्यांचा व्यवसाय होता कोणता, तर कपडे घेऊन जाण्याचा व्यवसाय होता. म्हणून दामू शेट्टी रोज कपडे घेऊन जायचे. पण एक दिवस असा झाला की त्यांना वेळ झाला आणि वेळ झाला म्हणून गोनाने सांगितलं, नामदेवा आज मात्र तुझे वडील येत नाहीत, वेळ झालेला आहे, कीर्तनाला सुद्धा वेळ झालेला आहे. महाराज कधी सोडतात ह्यांचीच वाट बघून आहेत. एवढा दृष्टांत सांगतो आणि शेवट संपवतो. लक्षात घ्या महाराज, त्या ठिकाणी
गोनाईने सांगितलं, नामदेवा आता तुझे वडील वेळेवर येत नाहीत, आज तुला काय करावं लागेल, हा नैवेद्य देवाला तुझ्याकडे वेळ आलेली आहे. महाराज गोनाईने घेतलं, तो नैवेद्य एका वाटीमध्ये म्हणजे प्लेटमध्ये ठेवला आणि देवाला घेऊन जा म्हटले. महाराज नामदेवरायाने तो नैवेद्य घेतला, पाणी घेतलं आणि भगवंताच्या समोर ठेवलेलं आहे आणि नामदेवराय साईडला बसलेले आहेत. आता एक 10 मिनटं झाले, 20 मिनटं झाले, अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाले, तरी भगवान परमात्मा नैवेद्य खायला तयार नाही. नामदेवरायांना वाटलं नेमके भगवान परमात्मा माझ्यावर रुसले असतील, कदाचित मला वेळ झाला असेल. मग नामदेवराय भगवंताला म्हणायला लागले, देवा माझी काही चूक झाली का, माझा काही अपराध झाला का, का माझ्या हातचा तुम्ही नैवेद्य खात नाही, काय माझ्याकडून काही वेगळी घटना घडली का, माझं काही चुकलं का, बोला. मग माझे नामदेवरायांना असं वाटलं की देव काही बोलत नाही. देवा तुम्ही जर माझ्या हातचा आज जर नैवेद्य नाही खाल्ला ना, तर याच ठिकाणी मी डोकं आपटून माझा प्राण देईन, अशी कठोर प्रतिज्ञा केली नामदेवरायांनी भगवंताच्या समोर. माझा भगवान परमात्मा उभा असणारा विटेवरती महाराज मूर्ती अशी हलायला लागली. भगवान परमात्मा घाबरले नामदेवरायांना, डोकं आपटून प्राण देणं अशी विनंती केल्याच्या नंतर भगवंताने एक नामदेवरायांना विनंती केली. मग नामदेवरायांनी विनंती केली भगवंताला की मी माझा प्राण देईन, तशी भगवंतानी पण नामदेवरायांना एक विनंती केली. काय विनंती केली, नामदेवा तुझ्या हातचा नैवेद्य मी खायला तयार आहे, पण जशी तुझी आट आहे की माझं डोकं आपटून प्राण देईन, पण माझी एक आट आहे. म्हटली कुठली आट आहे, माझी एक आट आहे, मी तुझ्या ताटात वाटीमध्ये प्लेटमध्ये आपण सोबतच त्या ठिकाणी जेवू, तो नैवेद्य मी खाणार, पण मी नैवेद्य खाल्लेला हे कोणालाच सांगायचं नाहीये. जर कोणत्या सगळ्या लोकांना जर बोलत राहिला ना की हा भगवान परमात्मा नैवेद्य खातो, तर सगळेच लोक उद्यापासून मला नैवेद्य चालू करतील. माझी पण एक आट आहे. नामदेवराय म्हटले ठीक आहे, तुझ्या वडीला पण सांगायचं नाही, आईला पण सांगायचं नाही, कुठल्याच माणसाला सांगायचं नाही. ठीक आहे, माझा भगवान परमात्मा विटेवरती उभा असणारा, पण स्वतः नामदेवरायांच्या हातचा नैवेद्य खाल्ला. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी स्वतः. आणि मग नामदेवरायांनी ती वाटी घेतली रिकामी आणि घरी निघून गेले. घरी निघून गेल्याच्या नंतर महाराज ती रिकामी वाटी साईडला ठेवली. ती गोनाईनी बघितली, अरे आज रिकामी वाटी आहे. रोज याचे वडील घेऊन जातात तेव्हा तो नैवेद्य जशाल तसाच असतो, नैवेद्य दाखवून आणतात, आणि आज तर रिकामी वाटी आलेली आहे. मग गोनाईने काय केलं, महाराज नामदेवरायांना बोलवलं. म्हणे नामदेवा इकडे, आज ही वाटी रिकामी का राहिली मला पहिले सांग. नामदेवराय म्हटले, आई रिकामी वाटी राहिली म्हणजे असं काय बोलती तू, पहिले सांग याच्यातला नैवेद्य कुठे गेला. आता मला तुम्ही सांगा, भगवंताने सांगितलं होतं नामदेवा कुणालाही सांगायचं नाहीये. महाराज त्यांनी सांगितलं नाही, पण फारच आग्रह केला. आता गोनाईने काठी घेतली हातामध्ये आणि नामदेवरायांच्या पाठीमागे पळत आहे, सांग नैवेद्य काय केला, कुठे गेला नैवेद्य. तेव्हा तेवढ्यामध्ये दामू शेट्टी ते कपड्याचं गाठोड घेऊन त्या ठिकाणी आले आणि बघितलं तर हा प्रकार काय, गोनाई नामदेवरायांच्या मागे पळत आहे. महाराज त्या दामू शेट्टीने विचारलं, अगं काय झालं. अहो रोज 6 महिने झाले, 5 वर्ष झाली तुम्ही नैवेद्य देवाला घेऊन जाता, आत्तापर्यंत देवानी नैवेद्य खाल्ला नाही, हा कुठंच गेला, हा नैवेद्य मला सांगत नाहीये. मग नामदेवरायांना सरळ विचारलं, दादानी बापांनी विचारलं, खरं सांग नामदेवा हा नैवेद्य काय झाला. मग माझ्या नामदेवरायांना नाईविलाजाने सांगावं लागलं, महाराज भगवंतानी माझा नैवेद्य खाल्ला म्हणे. काय बोलतो, शक्य नाही तुझ्या हातचा. अरे 7 वर्ष झाले मी भगवंताला नैवेद्य घेऊन जातो, आतापर्यंत कधी देवानी नैवेद्य खाल्ला नाही, आणि तू सांगतो देवानी नैवेद्य खाल्ला, हे चुकीचं वाटतं. परीक्षा कशाला, याची परीक्षा ती गोनाई म्हटली, बोलता कशाला, तुम्ही एक काम करा, स्नान करा आणि परत मी नैवेद्य तयार करते, परत तुम्ही घेऊन जा. महाराज दुसरा नैवेद्य केला आणि परत माझ्या नामदेवरायांच्या हाती दिलं त्या दामू शेट्टीने तो नैवेद्य, आणि दोघंही परत मंदिरात गेले. आणि दामू शेट्टी बाहेर थांबले, कुठं, त्या दरवाजाजवळ थांबले, आणि त्याला नामदेवरायांना सांगितलं, तू जा, आता मी तुझी परीक्षा बघतो. नामदेव महाराज नैवेद्य घेऊन गेले, भगवंताच्या जवळ बसले आणि देवाला विनंती केली, देवा आज खरी माझी कसोटी आहे. मी देहाचा विचार केला नाही, आईवडिलांचा विचार केला नाही, रात्रंदिवस तुझं भजन केलं. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. देवा मी माझ्या घरादाराचा विचार केला नाही, आईवडिलाचा, रात्रंदिवस तुझी सेवा केली, पण आज माझी खरी वेळ आलेली आहे, इथे मला तुला वाचवावं लागेल. म्हणून महाराज विनंती केली माझ्या नामदेवरायांनी
की मला आता या संकटातून वाचव. माझे वडील बघतायत. अरे देवाला काही सांगायची गरज न सांगता तुम्हा कळू येते अंतर विश्वी विश्वंबर परी हरची न लगे. अरे त्या भगवान परमात्म्याला काय कळत नाही. देव जाणता आपुली असत आहे सगळं त्याला कळतं. पण त्या दामू शेट्टीला परीक्षा पाहायची होती की खरंच नामदेवरायांचा हातचा हा नैवेद्य खातो का. महाराज साक्षात भगवान परमात्म्याने त्याची लाज राखली. कोणाची. माझ्या नामदेवरायांसाठी. दामू शेट्टी बाहेर दरवाज्यात पाहत आहेत की नेमका काय प्रकार घडतो. स्वतः माझा भगवान परमात्मा नामदेवरायांसाठी खाली आले आणि नामदेवरायांसोबत जेवत होते. हे कोण बघतंय. स्वतःचा बाप. दामू शेट्टीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. महाराज अरे खऱ्या अर्थाने आज मी धन्य झालो. माझा पुत्र 7 ते 8 वर्षे झाले मी देवांना नैवेद्य घेऊन जातो. कधी माझ्या हातचा नैवेद्य खाल्ला नाही आणि माझ्या पुत्राच्या हातचामध्ये नामदेवरायांच्या हातचा नैवेद्य खाल्ला. खऱ्या अर्थाने आज मी धन्य झालो. खरी माझी आज कुस धन्य झालेली आहे की नामदेवरायांचा हातचा नैवेद्य माझ्या भगवंतानी खाल्ला. म्हणून नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नोहे हा सामान्य महिमा संतांचा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. आणि पुढे काय प्रकार घडला 3ऱ्या चरणात सांगितलंय. उदका माझी वया ठेवली मुरल्या. उदका माझी वया ठेवली मुरल्या. वा वा. उदका माझी वया अभंगाच्या 3ऱ्या चरणात निळोबाराय बोलतात. उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या दाखवणी रोकड्या विश्वजना. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली. आता काही ना प्रश्न हा पडला असेल की महाराजांनी शेवटचे चरण घेतलंच नाही. प्रथमच शेवटचं चरण झालंय. अभंग उलटा सोडवला. हे डोक्यात घ्या तुम्ही. हा पहिलं चरण पहिलंच झालेलं 1 तासापूर्वी. असू द्या. यथामध्ये यथा अवकाश मी या अभंगावरती विवेचन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जशी केशवराजांनी मला बुद्धी दिली तसा मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण एकच आता सर्वांनी 2 मिनिटं घेतोच. इथं आल्याच्या नंतर एक आनंद वाटतो महाराज तुमच्या गावात. कोणता आनंद वाटतो माहिती आहे का. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. काय गोड गायलेले बघाय का कवीने. असू द्या. मला तिकडे जायचं नाहीये. तुम्ही अनेक कीर्तनकाराचे कीर्तन ऐकलेले महाराजात. महाराज जेव्हा आमचे शिंदे साहेब होते तेव्हा ढोक महाराजांनी आपल्या गावामध्ये जवळपास 5 वर्षे सेवा केलेली आहे. आमचे इंदुरीकर महाराज सुद्धा महाराष्ट्रात ख्यातनाम कीर्तन या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. आमच्यासारख्या पामराने तुमच्या समोर काय बोलावं. असू द्या. पण आपल्या गावात आल्याच्या नंतर एक आनंद असा वाटतो की अनेक गावात मी फिरत असतो पण छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे ना अमोलदादा ती फक्त केसापूरमध्येच पाहायला भेटते बरं का. खरंच केसापूरमध्ये संभाजी महाराजाची जी मूर्ती आहे. काय गोड महाराज. आपल्या गावचं वैभव कौतुक करावं तेवढं आहे. म्हणूनच त्या राजाला म्हणतात बघा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले जगाच्या गर्वावर. सुंदर स्वराज निर्माण केले
छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं घेण्याचं कारण एकच आहे महाराज, आपल्या गावामध्ये दोघांचेही पुतळे आहेत म्हणून हे 2 मिनिटं गाणं घेतलं, अतिशय आनंद वाटला. म्हणून या ठिकाणी आल्याच्या नंतर एक असा आनंद वाटला की पुरुष मंडळीकडे पाहिल्याच्या नंतर आतापर्यंत 2 तास झालेत बाबा, पण कोणाचा डोळा लागला नाही. मला असं वाटत होतं की झोपी जातील माझ्या कीर्तनाला, पण कोणालाच झोप लागली नाही. हे माझं परमभाग्य समजतो. आमच्या माता भगिनी आहेत, तुम्ही एकदा सुंदर माझ्या पाठीमागं भजन करायचे. जर तुम्ही भजन केलं तर कीर्तन सुटलं नाही तर सकाळचं तांबडं. हा, म्हणून आता पुरुष मंडळींना विनंती आहे, माझ्या पाठीमागं अतिशय गोड भजन करा. म्हणा हा राधे राधे बोल राधे 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 हो राधे राधे. पुरुष मंडळी वा वा वा. आपली मुंगळ्याची जात सुधारणार नाही, कितीही करा वटवट आम्ही आहे निबरगड जात. महाराज महिलांचा आवाज जर ऐकायचा असेल तुम्हाला 2 मिनिटं फक्त महिलांचा आवाज ऐका, मग म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कुणीकडे गेला हो बघा. पहिली माझी ओवी ग आळंदीच्या माऊलीला. बघा आता तुम्हीच बघा पाटील, आवाज बघा. पहिली माझी ओवी ग आळंदीच्या माऊलीला. तुम्हीच बघा आता आवाज बघा किती फरक पडला. दुसरी माझी ओवी ग पंढरपूरच्या पांडुरंगाला. वा. तिसरी माझी ओवी ग नवऱ्याला लावीन दळायला. वा 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 वा. पाटील आपल्या गावच्या महिला फार हुशार आहेत. तिसरं त्यांनी म्हणलंच नाही महाराज. मी तुम्हाला विनोदाने सांगेल, महाराष्ट्रामध्ये कीर्तन फिरत असतो, सांगतो बाबा बरं का. मी थोडासा विचार केला, मी शांत एकटाच जर असलो ना, मी मनामध्ये विचार करतो की या पुरुषांपेक्षा महिलांचा आवाज का निघतो. त्याचं कारण एक आहे, ह्या कोण आहेत, मुख्यमंत्र्याच्या बहिणी आहेत. मी विचार केला, एक पुरुष म्हटला महाराज तुम्ही सारखे आम्हाला बोलता, आमचा आवाज निघत नाही, आम्हाला मुंगळ्याच्या जातीमध्ये काढता, आम्हाला 100 रुपये सुद्धा भेटत नाही. एक भाऊ मेला म्हणून. हा वा. असू द्या. बघा आनंद असतो महाराज, कारण आमच्या महिला मंडळीला महिन्याला किती पगार आहे, 1500 रुपये. मग त्यांना असं वाटते जोरात जर आवाज काढला तर आणखी 500 वाढतील. असू द्या, अवांतरविषयी बोलायचं नाही. अतिशय समाधान वाटलं महाराज इथे आल्याच्या नंतर. मला असं वाटतं साहेब माझ्या कीर्तनाला होते. तुम्ही म्हणसाल साहेबांचं नाव का घेता महाराज, आदर्श गाव आहे आपलं. शिंदे साहेब होते ना, आनंद वाटायचा. महाराष्ट्रामध्ये जर कुठेही फिरलो ना तर एक छातीठोकपणे आम्हाला असं वाटायचं की आपल्या भागातला एक असा वक्ता आहे की आमची छाती भरून यायची. मला आनंद वाटायचा. आणि मी सांगता सांगता विसरलो थोडंसं. साहेब होते ना तेव्हा मला कीर्तन दिलं होतं बघा पाटील. 7 वर्ष ते 8 वर्ष होऊन गेले असतील बघा. म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदर माझं कीर्तन झालं होतं. रामदास दादाला, आपल्या देवीदास दादाला माहीत आहे, देवीच्या समोर माझं कीर्तन झालं होतं. कुळीची हे कुळ देवी केली ठाई संतांनी, हा अभंग घेतला होता बरं का विठ्ठल दादा. आणि नंतर एक आपल्या मंदिरामध्ये कीर्तन होऊन गेलेले आहेत, छोटे छोटे कीर्तन होऊन गेलेत. पण एवढ्या समाजामध्ये आपल्या गावामध्ये कीर्तन करण्याची पहिली वेळ. आणि हे तुमच्या गावकरी मंडळींनी मला आमंत्रित केलं. वास्तविक पाहता जवळच्या महाराजाची किंमत माणसाला कळत नसते, पण तुम्ही मला जे या ठिकाणी बोलवलं, मला अतिशय आनंद वाटला महाराज. वा वा, धन्यवाद. अतिशय आनंद वाटला महाराज की पुरुष वर्ग महिला माताकडे बघितल्याच्या नंतर डोळाची पारणी फेटतील महाराज. एवढ्या माता भगिनी आहेत. पाठीमागचे सुद्धा लोक जे स्वयंपाक करणारे आहेत ना, ते सगळ्यांचं लक्ष इकडं आहे. आणि ज्यांनी ते मसाला दूध आणून दिलं ना त्यांना मी बक्षीस देणारे जाताना 2 रुपये. असू द्या. बोलता बोलता एखादा शब्द वेडा वाकडा माझ्या मुखातून गेला असेल, वाणीतून गेला असेल ना, तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावले, ते चोज करुणी मावले रिझे जेवी पायाच्या प्रसादे, काही बोलिनो विनोदे मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती, नव्हे हा उपदेश तुमचे बडी बडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोषणे आणि जन्मोजन्मे तुका म्हणे करवी तैशी केली कट कट वाकडी का नीट देव जाणे. महाराज महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक आपण आणलेले आहेत. महाराजांबद्दल जोरदार एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि अमोल दादा करता, आमच्या येवले महाराजांकरता परत जबरदस्त टाळ्या झाल्या पाहिजेत.
कारण सर्व जर कीर्तनकाराचा अंग जर असेल ना, मुख्य अंग जर असेल ना, तर आमचे वादक आणि गायक वर असतं बरं का. हा, पण यांनी अतिशय सुंदर साथ दिली महाराज. माझं जर खरंच तिथं कीर्तन असतं बाबा, तुम्ही जर वाजवायला असते ना, खूप आनंद घेतला असता. पण आम्हाला तुमच्यासारखे वाजवणार भेटत नाहीत, हे आमचं दुर्दैव आहे. आमचं नशीब कमी पडतं तुमच्यासारखे वाजवणार आणि अमोलदादासारखे गायक भेटण्याकरता. अमोलदादांची ना आमची भेट 6 महिन्यापूर्वी तिकडे कुठं गेवराईजवळ माझ्या कीर्तनात गायला होते महाराज. तिथं कुठला अभंग घेतला होता आठवते का? नसेल आठवत, असू द्या, तर मला बोलायचं नाही. पण तिथं जो अभंग घेतला तो इथं घेतलेला नाही, हे माझ्या डोक्यात आहे. म्हणून बोलता बोलता एखादा शब्द वेडावाकडा केला असेल, कमी जर पडला असेल ना, तर त्याच्यात भर टाका. आणि जर बोलता बोलता जास्त झाला असेल तर ते वजा करून टाका. जय विठ्ठल.